नमस्कार, मी दीप्ती राऊत. IBN लोकमतमध्ये आपलं स्वागत. 84वा अखिल भारतीय साहित्य संमेलन 2 दिवसावर येऊन ठेपलंय आणि ह्या निमित्तानं आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी आहेत संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे. कांबळे सर, IBN लोकमतमध्ये आपलं स्वागत. खरं तर एक झुंजार पत्रकार किंवा लढवय्या कार्यकर्ता आणि संवेदनशील साहित्यिक अशा अनेक भूमिकांमधून आपण वावरत आलेला आहात आणि आज साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ह्या एक सर्वोच्च मानाच्या ठिकाणावर पोहोचला आहात. खरं म्हणजे सुरुवात करायची झाली तर गावकुसाबाहेरचं जगत असतानाच गावकुसाबाहेरचं मांडायला सुद्धा आपण सुरुवात केली आणि तेच पूर्ण तुमच्या कामाची मुख्य प्रेरणा राहिली होती. आपण लिहू शकतो किंवा आपण लिहिलं पाहिजे याची जाणीव नेमकी कोणत्या टप्प्यावर झाली? खरं म्हणजे व्यवस्थेने दिलेले दुःख जेव्हा मला कळायला लागले तेव्हा मनामध्ये प्रश्न निर्माण झाले की ही व्यवस्था आपल्यालाच हे दुःख का देते. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे दुःख होते. गावकुसावर जगणाऱ्या माणसाच्या वाट्याला जे काही दुःख येतात ते सगळे माझ्या वाट्याला येत होते. दारिद्र्य होतं, विषमता होती, आणखीन काहीतरी होतं आणि हे आपल्यालाच कळलेलं आहे. आणि ते जेव्हा सहन करण्याच्या पलीकडे जात होतं तेव्हा अधिक संवेदनशील होऊन मी ह्या सगळ्या व्यवस्थेकडे पाहायला लागलो. अगदी 6वी-7वीत असताना मला लिहायच्या सगळ्या उर्मी लाभत होत्या उत्स्फूर्तपणे. काही अशी नाटकं पाहायचो गावगाड्यातली, गावगाड्याच्या बाहेर मधली, काही लोकनाट्य पाहायचो, लोककला पाहायचो आणि आपल्याला असं जर लिहिता आलं तर आपण हे मांडू शकतो अशा जाणीवा होऊ लागल्या आणि त्याच्यातून मी लेखनाकडे वळायला लागलो. सुरुवातीला काही असं फुटकळ लिहित होतो, पण महाविद्यालयीन जीवनामध्ये पहिल्यांदा मी कवितेचं बोट धरलं आणि व्यवस्थेला प्रश्न विचारायला लागलो. पहिली कविता आठवते? पहिली कविता आठवत नाही अशी, पण एक ती कविता होती, बाहेर पाऊस पडतोय नावाची अशी एक कविता होती की हे जे सगळे आश्वासनांचे पाऊस आहेत हे प्रत्यक्ष गरिबापर्यंत येतच नाहीत. तो सगळा कोरडा वाटतो पाऊस आणि हा कोरडा पाऊस का, असं काहीतरी त्याची थीम होते, पण नेमकं मला आठवत नाही. पण कवितेपासून सुरुवात केली मी आणि नंतर मला असं वाटायला लागलं की माझे प्रश्न इतके मोठे आहेत, इतके प्राचीन प्रश्न आहेत, वर्तमानकालीन प्रश्न आहेत, ते सगळेच्या सगळे काही कवितेत मावू शकत नाहीत. म्हणून मी कथा लिहायला लागलो. मग त्यातल्या कथाही काही प्रसिद्ध व्हायला लागल्या, काही रेडिओवर आल्या. पुढे जाऊन मला असं वाटायला लागलं की कथा सुद्धा मला अपुरी पडते आहे. म्हणून मग मी कादंबरीकडे वळलो. कादंबरीत गेल्यानंतर मला असं वाटायला लागलं की कलेच्या फॉर्म पलीकडे जाऊन आणखीन काहीतरी करायला पाहिजे. मग मी संपादनाकडे, समीक्षेकडे असं वळायला लागलो. आणि पत्रकारितेची सुरुवात ह्याच टप्प्यावर झाली का, ती आधीच झालेली होती भटकंतीच्या माध्यमातून? नाही, भटकंतीच्या माध्यमातून नाही. पत्रकार होण्यापूर्वी मी खूप नोकऱ्या शोधत होतो. नोकऱ्या काही मिळत नव्हत्या, पडेल ती कामं करत होतो मी. आणि अगदी 6व्या-7व्या वर्षापासून मी बालमजूर म्हणून काम करत होतो. मग गावात मी हमाली करायचो, शेतमजूर म्हणून काम करायचो, काही झाडं तोडायचं काम करायचो, ऊस तोडायचं काम करायचो. असं करत मी शहरात आलो आणि कामं बदलली. मग कमवा शिका योजनेमध्ये मी गेलो. मग मी कंपाऊंडरचं काम करायला लागलो, बाइंडरचं काम करायला लागलो, मेस मॅनेजमेंटचं काम करायला लागलो. आणि नोकरी मिळत नसल्याच्या काळामध्ये जे पडेल ते करायचं आणि पुढे पाऊल टाकायचं. आणि अशाच एका वळणावर एका दैनिकाने, समाज नावाच्या दैनिकाने माझी कथा आणि कविता छापली. तो अंक घ्यायला मी त्यांच्या कार्यालयात गेलो आणि त्यांनी सांगितलं की तू चांगलं लिहितोयस, आमच्याकडे पत्रकार हो. आणि मग माझा 78च्या सुमारास काहीतरी या क्षेत्रामध्ये प्रवेश झाला. मला काय अशी जनरल पत्रकारिता, बीट पत्रकारिता करायची नव्हती. मराठी पत्रकारितेने ज्यांना मिस केलेलं आहे असे खूप समूह आहेत, खूप लोक आहेत की ज्यांच्यापर्यंत ही पत्रकारिता पोचलेलीच नाही. त्यामुळे हे सगळे नायक, हे सगळे समूह मी शोधत गेलो. त्याच्यात मला देवदासी भेटले, त्याच्यात मला भटके भेटले, त्याच्यात मला स्मशानात काम करणारे भेटले, त्याच्यात मला फुटपाथवरचे लोक भेटले, चौकातले लोक भेटले, पुतळ्याजवळ चूल मांडणारे लोक भेटले. आणि हे सगळेच्या सगळे माझ्या पत्रकारितेचे, माझ्या साहित्याचे, माझ्या कवितेचे नायक झाले. तुमच्या कादंबरीचे नायक असतील किंवा पत्रकारितेतली सगळी सद्र असतील, सतत एका वेगळ्या माणसाच्या शोधात राहिलेली आपल्याला दिसत आहेत. हा माणूस कायमच अस्वस्थ करत होता का? पत्रकारितेतल्या आणि साहित्यातले आहेत. विशेष मी त्या देवदासीचा उल्लेख केला. हे सगळे जे नायक नायिका होते हे माझ्या पर्यावरणातले होते. ह्या ज्या देवदासी होत्या ह्या माझ्या आजूबाजूलाच होत्या. माझ्या कुटुंबातही देवदासीची परंपरा होती, कुटुंबाच्या बाहेरही होती ते. आणि हे सगळे भटके माझ्या आजूबाजूला गावगाड्याच्या भोवतीच फिरायचे
आणि मग मी असं ठरवलं की पत्रकारितेमध्ये भटक्यांच्या लग्नाविषयी लिहिलं तर कुणाला माहिती आहे डोंबाऱ्याचं लग्न कसं होतं, पारद्याचं कसं होतं, बेलदाराचं कसं होतं, वडाऱ्याचं कसं होतं. इतकी विविधतेने, विविध परंपरांनी आणि अंधश्रद्धांनी भरलेल्या ह्या पद्धती आहेत. मी प्रयोग करून पाहिला सकाळमध्ये मालिका चालवून आणि हिट गेली मालिका ते. मग मी म्हटलं की देवदासी हा विषय आहे, हा पत्रकारितेचा विषय आणि सामाजिक प्रश्न पण आहे. जेव्हा मी लिहायला लागलो तेव्हा लोकांनी त्याचं खूप स्वागत केलं आणि मग पुढे पत्रकारितेतले बाकी सगळे लोक ह्या विषयाकडे वळले. पण पहिल्यांदा देवीबरोबर मुलीचं लग्न कसं लागतं हा फोटो मी छापला होता. तेव्हा तुम्हाला दगड पण पडले? दगड पडली ती चंद्रगुत्तीमध्ये पडली की जिथे महिला नग्न होऊन जायच्या चंद्रगुत्तीमध्ये, ती यात्रा बंद व्हावी, लग्नपूजा बंद व्हावी म्हणून मी गेलो होतो आणि भरपूर मार बसला, अनेकांच्या गाड्या जाळल्या गेल्या, प्रचंड मोठा हिंसाचार झाला आणि नंतर त्या यात्रेवर कायद्याने बंदी आणण्यात आली. ती बंदी आजपर्यंत उठली नाही. मला असा आनंद वाटत गेला की बाबा त्या मोठ्या एका युद्धामध्ये माझे 4 शब्द सुद्धा कारणीभूत ठरले असतील आणि त्या 4 शब्दामुळे सुद्धा यात्रा बंद पडू शकते. शब्दांची आणि माध्यमाची ताकद मला कळायला लागली. त्याच्यावर पुढे मी पुस्तक लिहिलं देवदासी आणि लग्नपूजा. त्याच्या 7-8 आवृत्त्या निघाल्या. ते कन्नडमध्ये गेलं, ते हिंदीमध्ये गेलं, ते आणखीन कुठे कुठे गेलं. म्हणजे एकाच वेळेला असे विषय मी मांडत होतो की जे लोकांना सुद्धा समजून घेता येत होते आणि ते प्रश्न सुटायला सुद्धा मदत करत होते. आणि साहित्यात मला असे विषय शोधत जाणं, कल्पना करण्याची काही गरजच नव्हती. म्हणजे हे जे कार्यकर्ता, साहित्यिक आणि पत्रकार म्हणजे हे तिन्ही घटक मी एकत्रितपणे घेऊन चाललेलो होतो आणि हे तिन्ही घटक परस्परांना मदत करायचे. पत्रकार कमी पडला की लेखक त्याच्या मदतीला यायचा, लेखक कमी पडला की कार्यकर्ता मदतीला यायचा आणि कार्यकर्ता कमी पडला की बाकीचे 2 घटक त्याच्या पूरक ठरायचे, मदतीला यायचे. त्यामुळं मी माझा फॉर्म सुद्धा वेगळा, म्हणजे मी कुठला फॉर्म असा उचलून आणलेला नाही. फॉर्मचे सुद्धा तुम्ही बरेच प्रयोग केले की जसं मी म्हणालो की सुरुवातीला मी कवितेपासून प्रारंभ केला आणि कवितेत सुद्धा वेगळे वेगळे फॉर्म आणले. आपल्याकडे खंडकाव्य दुर्मिळ होत चाललेलं होतं, मी खंडकाव्य लिहिले आणि संवादी कविता मी खूप लिहिल्या. त्यानंतर काही मोठ्या घटना घडल्या आपल्याकडे की जसं विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होत्या किंवा काय पांडुरंगाची यात्रा असते, त्याच्यावर कविता लिहून पाहिल्या, त्याच्यातून प्रबोधन करून पाहिलं आणि ते लोकांना खूप भावलं. खरंच खूपच इंटरेस्टिंग आहे. कांबळे सरांचं सगळं लिखाण, सगळं साहित्य, सगळं जगणंच हे वेगळं ठरलेलं आहे, एक वेगळे प्रयोग ठरले आहेत. खरं म्हणजे उत्तम कांबळे हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होणं हाच सांस्कृतिक साहित्यिक क्षेत्रातला आजच्या बदलाचा एक महत्त्वाचा संकेत आहे. याबद्दल आपण सरांशी गप्पा पुढे चालूच ठेवणार आहोत. मात्र त्याआधी घेऊया एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेक नंतर आपलं स्वागत. एक प्रयोगशील माणूस म्हणून कांबळे सर जे जगले, जे अनुभवलं, जे लिहिलं हे सारच काही अद्भुत आहे. सर, बाबूराव बागुलांपासून नारायण सुर्वेंपर्यंत बऱ्याच जणांकडून आपण प्रेरणा घेतली. खरं तर सुर्वेंचे, बाबूरावांचे असतील किंवा कुसुमाग्रजांचे आपण स्वतःला वारस म्हणवता. तुमच्या ह्या सगळ्या प्रवासामध्ये कुठल्या व्यक्तींची या कुठल्या विचारांचा तुमच्यावरती जास्त पगडा होता, तुम्हाला ते प्रेरक ठरले असं वाटतं? खरं म्हणजे फुले शाहू आंबेडकर ही जी विचारधारा आहे तिने माझ्यावर खूप चांगला परिणाम केलेला आहे. कारण माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ह्या तिघांच्या तत्वज्ञानातून मिळत होते. की उदाहरणार्थ आंबेडकर, शिकून संघटित झाल्याशिवाय प्रश्न सुटत नाही. महात्मा फुले यांनी सांगितलं दुःख संपवायचं असेल तर शिकायला पाहिजे. विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, हे तिथून घेतलं मी. आणि शाहू महाराजांच्याच कोल्हापुरामध्ये मी होतो. त्या कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांनी जे वेगळे वेगळे कायदे केलेले होते जाती संपवण्यासाठी, भेद संपवण्यासाठी, गावकी संपवण्यासाठी, त्याचाही माझ्यावर खूप परिणाम झालेला होता. ह्या 3 तत्वप्रणाली माझ्या साहित्यावर, माझ्या व्यक्तिगत जीवनावर, माझ्या समूह जीवनावर खूप परिणाम करतात, वर्षानुवर्षे परिणाम करतात. आणि ज्याचा तुम्ही उल्लेख केला, बाबूराव बागुल आणि नारायण सुर्वे, हे तर माझे वडीलच होते. मी त्यांच्याकडून कोणती गोष्ट घेतली की या 2 लेखकांच्या मध्ये एक साम्य आहे की ह्यांचे जे नायक होते ते विशिष्ट जातीतून आलेले नाही आहेत, हे अनेक जातीतून आलेले आहेत. की बाबूरावांची भंगी कथा असेल, सुर्व्यांच्यावर कामगार आहे, शेतकरी आहे, अमुक आहे, तमुक आहे, किती वेगळ्या वेगळ्या समूहातून यांचे नायक येतात. मी तो भाग त्या दोघांच्याकडून घेतलेला आहे की जो अण्णाभाऊ साठेंच्या पासून सुद्धा सुरुवात होतो. आणि ह्या तिघांचा परिणाम ह्या सगळ्या विचारधारा घेण्याच्या बाबतीत झालेला आहे. पण फॉर्म माझा आहे.
या सर्व प्रस्थापित व्यवस्थेला जेव्हा तुम्ही प्रश्न विचारलेत तेव्हा जो काही विरोध झाला त्याला तोंड कसं दिलं? हे जे विरोध होते ते अतिशय वाईट प्रकारचे होते. मी त्याच्यावर कधी वाच्यता पण केलेली नाहीये, कुणाकडे संरक्षण पण मागितलेलं नाहीये. जोपर्यंत व्यक्तिगत रिटून नेता येतं तेव्हा तोपर्यंत रिटून न्यायचं. 2 कुंभमेळे मी केलेले आहेत आणि यासारखेच आणखीन काही मोठे धार्मिक समारंभ जसे लग्नपूजा आहे, सौंदतीची यात्रा आहे, अशा खूप मोठ्या आणि गोष्टी त्या होत्या आणि मला असं नेहमी वाटायचं की ह्याच्यामध्ये अंधश्रद्धेचं काय आहे, ह्याच्यामध्ये पिळवणूक करणारं काय आहे, ते लोकांच्या नजरेत आणायला पाहिजे. मग काहींनी पत्र लिहून धमक्या दिल्या, काहींनी फोन करून धमक्या दिल्या.